कोल्हापुरातील देवकर पाणंद चौक ते यशवंत लॉन ते ज्योतिर्लिंग सिरॅमिक या रस्त्याच्या कामासाठी 1,65,00,000 रुपये निधी मंजूर होऊन रस्त्याचं काम सुरू झालं। डांबरीकरणाऐवजी थेट काँक्रीट रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं। हे काम सुरू करताना भूमिगत गटरची दखलच घेण्यात आली नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। त्यांनी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं सांगत हे काम बंद पाडलं। या पार्श्वभूमीवर शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी स्थानिकांच्या सूचनेनुसार रस्त्याचं काम करावं, अन्यथा शिवसेनेच्या शैलीत उत्तर देऊ असा इशारा दिलाय। या रस्त्याच्या बरोबर खालच्या मार्गातून एक मोठा नाला जातो। त्या नाल्याचं दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण काही टेंडरमध्ये धरलेलं नाही। जर नाल्याचं पाणी वाहत आलं तर रस्ता पुन्हा बाद होणार होता। हा एक नंबरचा मुद्दा नंबर 2, जर काँक्रीटकरण करून रस्ता करणार असाल तर तो रस्ता दर्जेदार हवा। त्या रस्त्यामध्ये मापात पाप नसावं हे मूळ उद्दिष्ट होतं। आणि जर कॉन्ट्रॅक्टर सरळ काम करणार नसतील, ज्या पद्धतीनं 100 कोटी रुपये रस्ते 100 कोटी निधी या माध्यमातून राजेश क्षीरसागरनी 100 कोटी रुपये निधी आणला, पण कोल्हापूर शहर हे खड्डेमुक्त झालं नाही, कोल्हापूर शहर हे खड्ड्यांनी युक्त झालं। अक्षरशः आता नवदुर्गाच्या दर्शनासाठी पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात। कोल्हापूर शहरामध्ये येताना खड्ड्यातून यावं लागतं। अक्षरशः होडीतून आल्यासारखं नागरिकांना वाटतं, भाविकांना वाटतं। ही वस्तुस्थिती माहिती असतानाही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते ह्या सगळ्यांच्या संगनमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये गफलत होती। माझी स्थानिक नागरिकांना विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून, रस्ता हा चांगला होणारच, रस्ता दर्जेदार होणार, रस्त्यावर पाणी साचू नये आणि साचलेलं पाणी नागरिकांच्या दारात जाऊ नये यासाठी आज यांना शहर अभियंत्यांना बोलवण्यात आलं होतं। याची दक्षता घ्यावी। उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी स्थानिकांच्या सूचना विचारात घेऊन रस्त्याचं काम करू अशी ग्वाही दिली आहे। देवकर पाणंद ते यशवंत लॉन ते ज्योतिर्लिंग सिरॅमिक्स इथपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्या करण्यासंदर्भातला विषय आहे। त्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम आपण 1,65,00,000 याला मान्यता झालेली आहे। पण सदरचं काम पावसाळ्याच्या पूर्वी अगदी म्हणजे जुलैमध्येच मंजूर झालेलं होतं। तत्पूर्वी जरा पावसाच्या उघाडीमुळे तिथला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळं बेसचं काम आपण फक्त करून घेतलेलं आहे। हा 600 मीटरचा रस्ता असून अंदाजपत्रकाप्रमाणे यामध्ये सदरचं काम बेसचं आपण डांबरीकरण केल्यानंतर या ठिकाणी जो पाऊस झाला ह्याच्यामध्ये त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये लोकांच्या घरात पाणी जाणे आणि हा जो सकल भाग आहे देवकर पाणंद ते निकम पार्कचा वरचा भाग म्हणजे साधारणतः 200 मीटरचा पीस यामध्ये पाणी साचून राहून वारंवार या ठिकाणी, तसेच इकडचा निकम पार्कच्या मागचा भाग जो आहे तिकडचं पाणी इकडे येऊन या ठिकाणी एक पाणी स्टॅग्नंट थांबत असल्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांची मागणी होती की या ठिकाणचा हा 200 मीटरचा पीस काँक्रिटीकरण करण्यात यावा। याप्रमाणे तशी निवेदनही महानगरपालिकेला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगानं पण त्याची अंदाजपत्रकामध्ये तरतूद नसल्यामुळं आणि काम पावसाळ्यात अचानक सुरू केल्यामुळं या ठिकाणी माननीय रवी इंगवले साहेबांनी काही सूचना केल्या आणि त्या सूचनेनुसार या ठिकाणी हा क्रॉस ड्रेन पण करणं महत्त्वाचं आहे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते।